हॅलो, मी स्वप्नाली. परवा जे मधून सामान आणलं होतं ना थोडंफार, ते काल सकाळी मी व्यवस्थित काढून ठेवलं. जास्त सामान नव्हतं संपलं, थोडंफारच होतं. जसं की पोहे, राईस, डाळ असं थोडंफार. आणि मी कधी पण डीमार्टला गेले ना, की मी नक्की फुटाणे म्हणजे चणे घेऊन येते येताना. आणि कधी-कधी घरी पण नेते कारण माझ्या पप्पांना पण फार आवडतात. आणि तुम्ही पण खात जा कारण ते सोर्स ऑफ प्रोटीन आहे. आता म्हणसाल कोण सांगतंय? तर असू द्या. त्यानंतर सगळं आवरून कपडे धुवून वाळत घालून आले. मग त्यानंतर जेवून खाऊन मी ऑफिसचं काम चालू केलं. काम झाल्यानंतर मग लॉग आउट केलं, की मग सुकलेले कपडे 2 दिवस बेडवर तसेच पडले होते. ते आधी नीट घडी घालून कपाटात ठेवून दिले. आणि हे जारमधून पाणी हंड्यात काढणं हे म्हणजे माझ्यासाठी एक टास्कच असतो. पण आमचा हंडा किती क्यूट आहे ना. त्यानंतर मग मी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली, कारण माझी रूममेट जरा लेट येणार होती काल. आणि काल चतुर्थी होती आणि साक्षीची एक फ्रेंड पण येणार होती. त्यामुळे मग जेवण एकदम प्रॉपर बनवायचं होतं. मग आधी चपातीसाठी कणिक मळून ठेवली मी आणि मग भात आणि डाळ कुकरला लावली. तुम्ही बघितलं असेल की आमच्याकडे नॉर्मली कधीच कोथिंबीर अवेलेबल नसते. त्यामुळे मग मी आलं लसूण पेस्ट केली होती, ते पण खलबत्त्यात कुटून. ते झालं की मग जुन्या रूममेटला कॉल केलता एका, तिच्याशी बोलत बोलत चपात्या करायला सुरुवात केली. चपात्या झाल्याच होत्या तेवढ्यात माझी रूममेट आणि फ्रेंड आली तिची. मग तिनेच डाळ आणि बटाट्याची भाजी बनवून घेतली. आणि साक्षीकडून माझ्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी आजची ॲडवाइस. जेवढं आहे त्यात समाधान मिळालं किती बाळा. मग त्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवण करून घेतलं. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.